वेलकम टू MJ शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम लेक्चरमध्ये म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण 1 ते 4 नियम बघितलेत. हे आपलं दुसरं लेक्चर आहे. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण 5च्या पुढील नियम बघणार आहोत. तर चला बघूया गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरमध्ये नियम क्रमांक 5. तर बघा, नियम क्रमांक 5 काय म्हणतोय, जर वाक्याची सुरुवात नो सुनरने होत असेल तर त्याची रचना खालीलप्रमाणे असते. पहिली गोष्ट, जेव्हा वाक्य ॲज सून ॲज म्हणा, नो सुनर म्हणा किंवा हार्डली म्हणा, ही सुरुवात होत असेल, पण त्या तिघांपैकी काय विचारलं आहे आपल्याला, जेव्हा वाक्याची सुरुवात जर नो सुनरने होत असेल तर त्याला खालील क्रायटेरिया आहे, म्हणजे या प्रकारे वाक्याची रचना होऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे. तर बघा, नो सुनरच्या वाक्यात आता विद्यार्थ्यांनी एकच गृहीत धरलं आहे की नो सुनर डीड, पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, नो सुनर डू पण असतो, नो सुनर डस पण असतो, नो सुनर डीड पण असतो, नो सुनर हॅड पण असतो, नो सुनर वॉज इज पण असतो. लक्षात घ्या, ते सगळ्या क्रायटेरिया आपल्याला या रूलमध्ये बघायच्या आहेत. बघा, मग नो सुनर नंतर जर हॅड असेल तर लक्षात घ्या, नो सुनर नंतर जर हॅड असेल आणि त्यानंतर जर सब्जेक्ट येत असेल तर त्यानंतर क्रियापदचं तिसरं रूप येईल आणि प्लस पुढे काय येईल, द्यान येईल. त्यानंतर पुढे करता घेऊन सिम्पल पास्टच पाहिजे. लक्षात घ्या, नो सुनरमध्ये जर परफेक्ट पास्ट टेन्स असेल, थोडक्यात नो सुनरमध्ये जर परफेक्ट पास्ट टेन्स असेल तर त्यानंतर सिम्पल पास्ट टेन्स येईल. थोडक्यात आपल्या भाषेत नो सुनर सोबत जर सुरुवातीला हॅड प्लस V3 म्हणजे नो सुनर सोबत जर परफेक्ट पास्ट टेन्स येत असेल तर त्यानंतर सिम्पल पास्ट टेन्स येतो. लक्षात घ्या. डन. दुसरा क्रायटेरिया काय म्हणतोय, दुसरा नियम काय म्हणतोय, नो सुनर नंतर जर डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 अशी रचना असेल, म्हणजे थोडक्यात नो सुनर सोबत जर साधा भूतकाळ असेल तर त्यानंतर पण काय असेल, साधा भूतकाळच असेल, म्हणजे त्यानंतर पण सिम्पल पास्ट टेन्सच असेल अशी रचना आहे. क्रायटेरिया व्यवस्थित बघूयात आपण. पहिला क्रायटेरिया काय म्हणत होता, नो सुनर नंतर जर हॅड असेल प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस दॅन प्लस सब्जेक्ट प्लस V2 अशी रचना. थोडक्यात आपल्या भाषेत नो सुनर नंतर जर परफेक्ट पास्ट असेल तर त्यानंतर सिम्पल पास्ट येईल. दुसरा नियम काय म्हणतोय, नो सुनर नंतर जर सिम्पल पास्ट किंवा डीड असेल त्यानंतर सब्जेक्ट प्लस V1 येत असेल तर त्यानंतर पण सब्जेक्ट प्लस V2 असतो. लक्षात घ्या. तिसरा क्रायटेरिया काय म्हणतोय, नो सुनर नंतर जर डू डज असेल, म्हणजे थोडक्यात वाक्य जर साध्या वर्तमान काळी असेल तर तिथे काय होईल, डू डज नंतर सब्जेक्ट येऊन V1 येईल. नेहमी लक्षात घ्या, डू डज आणि डीड नंतर नेहमी क्रियापदाचे पहिलेच रूप येते, हे लक्षात घ्या. डू डज डीड नंतर नेहमी क्रियापदाचे पहिलेच रूप येतात. ह्या विद्यार्थ्यांनी म्हणजे असे विद्यार्थी असतात की कधी कधी डू डज डीड नंतर पण क्रियापदाचं दुसरं रूप घेऊन घेतात. लक्षात घ्या, म्हणजे एरर पार्ट आपण जसं जसं डेव्हलप करत जाऊ ना, जसं जसं आपल्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होत जातील त्या सगळ्यातला फरक आपल्याला कळेल की कुठे काय येतं, कुठे काय यायला पाहिजे. बरोबर आहे. डू डज डीड नंतर काय सिम्पल, डू डज डीड नंतर पण V1च येतो. तिसरा क्रायटेरिया काय म्हणतोय, म्हणजे नो सुनरच्या वाक्यात जर सिम्पल प्रेझेंट असेल तर त्यानंतर काय असतो, काय असतो, सिम्पल प्रेझेंटच असतो. बरोबर. कधी कधी काय येतो, कधी कधी क्रायटेरिया असतो, कधी कधी सिम्पल फ्युचर पण येतो. लक्षात घ्या, सिम्पल फ्युचर देखील येऊ शकतो. लक्षात घ्या. आता नो सुनर सिम्पल प्रेझेंट प्लस दॅन प्लस सिम्पल प्रेझेंट, V1 V5 या गोष्टीकडे लक्ष द्या. V1 V5, V1 म्हणजे जर आपण म्हटला गो, दुसरा असतो वेंट, तिसरा आहे गॉन, चौथा आहे गोईंग गॉन, ठीक आहे, आणि पाचवा आहे गोज. ह्या गोजला आपण काय म्हणतो, V5 म्हणतो. क्रियापदचं पाचवं रूप तेच असतं ज्या क्रियापदाला SES प्रत्यय लागतो. लक्षात घ्या. ठीक आहे. मी ते पण काय येईल, त्यानंतर पण V1 और V5 अशी रचना येते. नेक्स्ट पुढे, नो सुनर नंतर जर टू बीचं रूप असेल, टू बीचं रूप म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर एवढंच बरं का, असेल किंवा हां एवढं म्हणजे काय, एम, इज, आर, वॉज, वेअर एवढं असेल तर पुढे काय येणार आहे, सब्जेक्ट येईल किंवा ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह येईल. त्यानंतर काय येईल, दॅन येईल आणि त्यानंतरच काय येणार, त्यानंतर सब्जेक्ट प्लस अकॉर्डिंग
टू बीच्या फॉर्मनुसारच तिथे क्रियापद येणार, म्हणजे त्या काळानुसारच तिथे क्रियापद येणार. म्हणजे जर वर्तमान काळ असेल तिथे वर्तमान काळीच टू बीचं रूप येईल. वर्तमान काळी टू बीचं रूप एम इज आर आहे, भूतकाळी वॉज वेअर आहे, लक्षात घ्या. म्हणजे अकॉर्डिंग टू बीचं रूपच तिथे त्यानंतर येईल असं म्हणायचा उद्देश आहे. म्हणजे क्रायटेरिया लक्षात आले का तुम्हाला? थोडक्यात क्रायटेरिया लक्षात घ्या. पहिला नियम काय म्हणतोय आपला, नो सुनरच्या रचनेत जर परफेक्ट पास्ट असेल, लक्षात घ्या, नो सुनरच्या रचनेत जर परफेक्ट पास्ट असेल तर त्यानंतर सिम्पल पास्ट येतो. पहिला क्रायटेरिया, पहिला नियम. दुसरा नियम काय म्हणतो, नो सुनर नंतर जर सिम्पल पास्ट म्हणजेच डीड असेल तर त्यानंतर पण सिम्पल पास्टच येईल. तिसरा नियम काय म्हणतो, नो सुनर नंतर डू डज असेल म्हणजे सिम्पल प्रेझेंट असेल तर त्यानंतर सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल फ्युचर येऊ शकतो. लक्षात आलं? नेक्स्ट, नो सुनर नंतर जर टू बीचं रूप असेल एम इज आर वॉज वेअर तर त्यानंतर पण त्या टू बीच्या फॉर्मनुसारच काळ येईल किंवा क्रियापद येईल. लक्षात घ्या. ठीक आहे, हे क्रायटेरिया आहेत नो सुनरचे. ठीक आहे, आता आपण याच्यात एक्झाम्पल बघूया. हे बघा इथं लक्षात द्या. आपण आता क्रायटेरिया बघितला आहे की नो सुनरच्या रचनेत जर परफेक्ट पास्ट असेल तर त्यानंतर काय येईल, सिम्पल पास्ट येईल. लक्षात घ्या. आता बघा, नो सुनर हॅड वी रिच्ड देअर. हे बघा, नो सुनर नंतर काय आला आहे, हॅड आला आहे, बरोबर आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय पाहिजे, सब्जेक्ट घेऊन V3 झालं. म्हणजे नो सुनरच्या रचनेत परफेक्ट पास्ट आला तर त्यानंतर काय यायला पाहिजे, सिम्पल पास्ट टेन्स यायला पाहिजे, बरोबर ना. दॅन इट्स, बरं काय कसं येईल, इट्स नाही, इट स्टार्टेड रेनिंग असं पाहिजे. इट्स नाही, इट स्टार्टेड रेनिंग असं पाहिजे. ठीक आहे, रेनिंग किंवा इट स्टार्टेड टू रेन असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्यानंतर सिम्पल पास्ट आला का, त्यानंतर सिम्पल पास्ट आला का, असं झालं, त्यानंतर सिम्पल पास्टच तिथे यायला पाहिजे. नो सुनरच्या रचनेत, हे म्हणजे इथपर्यंत नो सुनरची रचना, नंतर ही दॅनची रचना. लक्षात घ्या. म्हणजे आपण आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी म्हटलं की नो सुनरमध्ये जर हॅड असेल म्हणजे तिथे परफेक्ट पास्ट येईल, नंतर दॅनच्या सेक्शनमध्ये काय येईल, सिम्पल पास्ट येईल. आपण असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग हा पहिला सेक्शन झाला. नेक्स्ट, लक्षात आलं. म्हणजे काही पण असू देत, आपण ऑलरेडी 4 नियम ते शिकलो आहेत त्याचे नियमाचे स्पॉट द एररमध्ये. नो सुनर डीड द डॉक्टर एंटर द हाऊस देन द पेशंट डाईड दॅन. ठीक आहे, आता इथे बघा, हे लक्षात घ्या, इथे रचना ही दॅन. ठीक आहे, आता यामध्ये बघा, नो सुनर डीड द डॉक्टर एंटर द हाऊस देन द पेशंट डाईड, नो एरर, बरोबर आहे. आता इथपर्यंत बरोबर आहे. डीड नंतर V1 इथपर्यंत बरोबर आहे. द हाऊस, नंतर सीमध्ये नो सुनरच्या रचनेत नो सुनर दॅन अशी जोडी आहे, हार्डली व्हेन अशी जोडी आहे, ॲज सून ॲज कॉमा अशा जोड्या असतात. ठीक आहे, ह्या जोड्या आहेत सगळ्या. नो सुनरच्या सोबत काय येतो, दॅन येतो, देन येत नाही. मग ते दॅन पाहिजे. म्हणजे सी सेक्शन जो आहे तो चुकलेला आहे आपला. कोणता, ह्या देनच्या ऐवजी तेथे काय पाहिजे, दॅन. लक्षात घ्या, दॅन पाहिजे. नो सुनर दॅन, हार्डली व्हेन, लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघा. मग स्पॉट द एरर. नो सुनर हॅड द टॉक्स फेल्ड व्हेन द वॉर बिगॅन. आता इथे बघा, नो सुनर, आता ह्या रचनेमध्ये बघा थोडेसे PPTमध्ये मिस्टेक झाली, मी ते क्लिअर करून देतो तुम्हाला. ठीक आहे, आता जे तुमच्या लक्षात येईल ते PPT तुम्हाला क्लिअरच द्यावी लागेल तशी, लक्षात घ्या. ठीक आहे, तरी मी ते रब करून देतो इथे. ठीक आहे, इथे मी ते रब करून देतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इमिडिएट ते. ठीक आहे, आता पुढे इथे पण हे नको. ठीक आहे, म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा, नो सुनर हॅड द टॉक्स फेल्ड व्हेन द वॉर बिगॅन. आता आपल्याला नो सुनर हॅडची रचना आहे, बरोबर आहे. द टॉक्स फेल्ड व्हेन द वॉर बिगॅन. नो सुनर नंतर काय येतो, नो सुनरच्या जोडीला काय येतो, दॅन येतो. नो सुनरच्या जोडीला काय येतो, दॅन येतो. लक्षात घ्या, व्हेन येत नाही. हार्डली सोबत व्हेन येतो. कोणासोबत व्हेन येतो, हार्डली सोबत व्हेन येतो. म्हणजे हा इथं व्हेन नको, इथे काय पाहिजे,
दॅन पाहिजे, ठीक आहे ना. मग कुठे मिस्टेक आहे बघा, नो सुनर हॅड द टॉक्स फेल्ड व्हेन द वॉर बिगॅन, ह्या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. त्या व्हेनच्या ऐवजी तिथे काय पाहिजे, दॅन पाहिजे. लक्षात घ्या, ही PPT करेक्ट करून देऊ तुम्हाला, ठीक आहे ना. ही PPT तुम्हाला करेक्ट करून देऊ. नेक्स्ट, ते कसं असतं वर्गात शिकवताना, म्हणजे ऑफलाईनला शिकवताना मी सांगतो पुराणा शीट्स, मुलांना आपण शीट्स दिलेले असतात, त्या शीट्सवर लिहितो. आता मी सांगितलं आहे तसंच टाईप करायला काय ते लिहून टाकलं, म्हणजे तिथं काय उत्तर पाहिजे, हॅड नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, व्हेन नाही पाहिजे, तिथं काय पाहिजे, दॅन पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांनी काय हे ॲज इट इज उधळून घेतलेलं आहे. सो डोंट वरी, मी तुम्हाला ते करेक्ट करून देईल. तुमच्या प्रॅक्टिससाठी मी ते करेक्ट करून देईल व्यवस्थित, ठीक आहे. कारण तुम्हाला PPT आपण प्रोव्हाइड्स होणार आहेत सगळ्या लेक्चर्सच्या खालीच. तुम्हाला ते लेक्चर टाकलं त्याच्या खालीच तुम्हाला PPT देखील प्रोव्हाइड्स केल्या जातील. डन. पुढे बघा, मग इथे काय पाहिजे, इथे काय पाहिजे, व्हेनच्या ऐवजी दॅन पाहिजे. लक्षात घ्या, ठीक. नेक्स्ट, आता पुढे बघा, टॅक्स असिस्टंट 2016ला प्रश्न विचारला. याच्यावर आपल्याला क्रायटेरिया कळला, हे कशा जोड्या येतात. आता इथं काय म्हटलं आहे, रिराईट द सेंटेन्स युझिंग नो सुनर दॅन. नो सुनर दॅन भरत असताना सगळ्यात आधी आपल्या डोक्यात वाक्याचा काळ बघायचा. लक्षात घ्या, ॲज सून ॲजच्या रचनेत, लक्षात घ्या, ॲज सून ॲजच्या रचनेत एकतर ॲज सून ॲजसोबत कोणता काळ येऊ शकतो, प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स, हे दोनच काळ येतात. लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्समध्ये आपण बघायचं. हा प्रेझेंट टेन्समध्ये तो सिम्पल प्रेझेंट असू शकतो, लक्षात. पास्ट टेन्समध्ये तो सिम्पल पास्ट किंवा परफेक्ट पास्ट असू शकतो, बरोबर आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. आता कोणता टेन्स आहे ते लक्षात घ्या. ॲज सून ॲज ही हिअर्स द न्यूज, हिअर्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट आहे. ॲज सून ॲज ही हिअर्स द न्यूज ही विल राईट टू मी. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ॲज सून ॲजच्या रचनेत किंवा नो सुनरमध्ये सांगितलं होतं बघा, जर सिम्पल प्रेझेंट असेल तर पुढे सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल फ्युचर येऊ शकतो. ॲज सून ॲजच्या रचनेत इथं सिम्पल प्रेझेंट आहे, नंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये काय सिम्पल फ्युचर आहे, येऊ शकतो, ठीक आहे. आता याच्यात बघा, ॲज सून ॲजचा काळ इथपर्यंत, म्हणजे ॲज सून ॲजची जागा एरिया इथपर्यंत, ह्या एरियामध्ये दोनच काळ असतात. कोणता, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. या ॲज सून ॲजच्या या एरियामध्ये कुठेच तुम्हाला शाल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, नीड नॉट, डेअर नॉट, ऑट टू दिसणार नाही. आलं का लक्षात. भविष्यकालीन भूतकाळ किंवा मॉडल व्हर्ब्स किंवा फ्युचर टेन्स यासोबत दिसणार नाही. म्हणजे या एरियापर्यंत जर ते आले तर तो काय असतो, एररचा पार्ट असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की येथे काय, हा जो पार्ट असतो ना, ॲक्च्युली हा ॲडर क्लॉज ऑफ टाईम आहे, बरोबर आहे. ॲडर क्लॉज ऑफ टाईम आहे आणि ॲडर क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट, ॲज सून ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनसोबत कधीच फ्युचर टेन्स किंवा मॉडल येत नाहीत. लक्षात घ्या, ठीक. मग आता बघूयात सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचर. मग आपल्याला हे माहिती आहे, नो सुनर सिम्पल प्रेझेंट असेल, जर क्रियापदाला एस लागलेला असेल ॲज सून ॲजमध्ये तर डज येईल, डज नंतर V1 येईल, दॅन नंतर सिम्पल फ्युचर येईल. असं तुम्हाला दिसलं ते त्याचं उत्तर असेल. आता बघूयात, नो सुनर डज ही हिअर द न्यूज दॅन ही विल राईट टू मी. नो सुनर डज आला का, V1 आहे का, V1 आहे. द न्यूज इथपर्यंत आला का, दॅन आलं, दॅन नंतर सिम्पल फ्युचर आला का, आलं. म्हणजे हे वाक्य 100% बरोबर आहे. कारण नो सुनर म्हटला तर हा इन्व्हर्जनचा पार्ट असतो. इन्व्हर्जन म्हणजे जेव्हा वाक्याची रचना करत असताना कर्त्याच्या आधी सहाय्यकारी क्रियापद घेतलं जातं त्याला इन्व्हर्जन, मराठीत त्याला व्युत्क्रम असं म्हणतात. अशा रचनेला इन्व्हर्जन म्हणतात. इन्व्हर्जनच्या रचनेत नेहमी कर्त्याआधी सहाय्यकारी क्रियापद घेतात. हा कर्ता ही, त्याच्या आधी सहाय्यकारी क्रियापद डज, बरोबर आहे. त्याला इन्व्हर्जन असं म्हणतात. इन्व्हर्जनचे 10च नियम आहे, त्याच्यावर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रॉपरली करून देईल, ठीक आहे. म्हणजे तुम्ही विसरणार नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. आणि इन्व्हर्जनवर प्रश्न विचारलाच जातो, विद्यार्थ्यांना तो कळत नाही. त्याच्यावर 10 नियमावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू, ठीक आहे. आता याच्यात बघा, पहिलं वाक्य बरोबर आलं. दुसरं वाक्य बघा, नो सुनर ही हिअर्स द न्यूज. आता इन्व्हर्जनचा प्रश्न म्हटल्यानंतर इथे डज मिस झाला, बरोबर आहे. दॅन ही विल राईट टू मी, हे वाक्य चुकलं. नो सुनर डज ही हिअर द न्यूज देन नाही येत, दॅन येतं, चुकलं वाक्य. पुढचं वाचायची गरजच नाही. नो सुनर डज आणि हिअर्स, डज नंतर V1 येतो, V1 पाहिजे, पण हिअर्स V5 आहे म्हणून ते वाक्य चुकलं. आलं का लक्षात. वाचता क्षणीच आपल्याला लक्षात येऊन जायला पाहिजे. मग यामध्ये कोणतं वाक्य पहिलंच वाक्य बरोबर आहे. नो सुनरच्या नियमानुसार पहिलंच वाक्य बरोबर आहे. लक्षात आलं. म्हणजेच टॅक्स असिस्टंट 2016ला हा प्रश्न विचारला होता. ट्रान्सफॉर्मेशनचा प्रश्न आहे हा, लक्षात घ्या.
मग तिथे आपण बरोबर ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सूनरची रचना केलेली आहे. नो सूनर दॅन असतो. टेन्सचं कन्स्ट्रक्शन आपल्याला प्रॉपर करता यायला पाहिजे. सपोज ॲज सून ॲजमध्ये जो टेन्स दिला असेल तोच नो सूनरमध्ये घ्यायचा. मग ते घेत असताना आपण प्रॉपरली काय करायचं, प्रॉपरली आपण तिथे वापरले पाहिजेत. काय तिथे आपण प्रॉपरली हे वापरलं पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्शन वापरताना सहाय्यकारी क्रियापदे आपण प्रॉपरली वापरली पाहिजे. म्हणजे डू पाहिजे, डस पाहिजे, डीड पाहिजे, हॅड पाहिजे का टू बीचं रूप पाहिजे ते व्यवस्थित बघायचं आपण. ठीक आहे, कन्स्ट्रक्शननुसार. पुढचं बघा. हां, आता डिपार्टमेंटल PSI 2010ला विचारलं, डिपार्टमेंट नाही आहे. ठीक, नो सूनर डॅश डॅश दॅन द पोलीस हँडकफ्ड हिम. आता इथं काय भरायचं, इथे काय भरायचं हे कशावर डिपेंड आहे, दॅन नंतर येणाऱ्या टेन्सवर डिपेंड आहे. बरोबर आहे. दॅन नंतर येणारा जो सेक्शन आहे, द पोलीस हँडकफ्ड हिम. हँडकफ्ड म्हणजे इथं काय दिसला, V2 दिसला. बरोबर आहे. आता मुलं म्हणतात सर असं कसं येऊ शकतो, तिथं हॅड पण V3 पण येऊ शकतो. बरोबर आहे, पण ऑप्शनमध्ये बघा इथं दिलं आहे. ठीक, इथं काय दिलं आहे, पण आपण एक घटना केव्हा घेऊ शकतो, नो सूनरची रचना ही इमिजिएट असते. लक्षात घ्या. आता नो सूनर, आता आपण ऑप्शन बघूयात त्या अनुषंगाने. म्हणजे इथे सिम्पल पास्ट आहे. मग दोन क्रायटेरिया असू शकतात. तिथं डीड प्लस V1 येऊ शकतो. बरोबर आहे. तिथे हॅड प्लस V3 देखील येऊ शकतो. बरोबर आहे. आता बघूयात. नाही पण तिथं हे नाही आहे, बघूयात आपण. नो सूनर ही केम, हे तो ऑप्शन येणार नाही. नो सूनर डीड ही कम पाहिजे, केम नाही येणार. कारण डीड नंतर कम पाहिजे. कम हा V1 आहे, तर केम हा V2 आहे. डीड प्लस V2 असं येत नाही, डीड प्लस V1 येतं. ठीक आहे. नो सूनर डीड ही कम दॅन द पोलीस हँडकफ्ड हिम, हे ऑप्शन पण येऊ शकतं. नो सूनर डीड ही कम दॅन द पोलीस हँडकफ्ड हिम. ठीक आहे. नो सूनर हॅड ही कम, हे ऑप्शन देखील येऊ शकतं. म्हणजे आयोगाने बघू काय ऑप्शन दिलेत ते बघूयात. ऑप्शन दिलंच नाही आहे इथं, असं म्हणजे कोणतं बरोबर येईल ते असं. ठीक आहे. मग याला दोन ऑप्शनच्या ऐवजी आपण हेच ऑप्शन गृहीत धरू शकतो याला 3 नंबरचं. कारण हेच लागेल. कारण का असं घ्यावं, ॲज सून ॲज आणि नो सूनर दॅन, एका पाठोपाठ जसा तो आला तसा पोलिसांनी त्याला धरून काय केलं, बेड्या घातल्या. हँडकफ म्हणजे काय, बेड्या घालणे, अटक करणे असा त्याचा अर्थ आहे. मग डीड ही कम हे जास्त योग्य ऑप्शन योग्य आहे. ठीक आहे, हे त्याचं उत्तर येईल. नेक्स्ट, जर सपोज इथं आन्सर ऑप्शनमध्ये जर 3 आणि 4 राहिलं असतं, ओनली 3 आणि 4, तर ते दोन्ही बरोबर आले असते. लक्षात घ्या. पण तिथे आन्सर ऑप्शन्सच दिलेले नाही आहेत. तरी मी चेक करून तुम्हाला सांगतो. काही अडचण आली तर तुम्ही मला सजेस्ट करू शकतात. ठीक आहे सर, असं होऊ शकतं का वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे आता PSI 1992ला हा प्रश्न आहे बघा. आय गेव हिम द लेटर ॲज सून ॲज ही केम. बघा, जसा तो आला तसं मी त्याला पत्र दिलं. म्हणजे लागोपाठ घडणारी घटना आहे. म्हणजे कन्झिक्युटिव्ह ॲक्शन्स आहेत. एक घटना घडल्याबरोबर दुसरी घटना घडत असेल तर ती ॲज सून ॲज नो सूनरमध्ये सांगितली जाते. बघा, मग यूज नो सूनर इन प्लेस ऑफ ॲज सून ॲज. आता दिलेले जे वाक्य आहे, कधी वाक्य कसं येईल, मग नो सूनर भरताना कधी वाक्य ॲज सून ॲजने सुरू होईल, कधी व्हेनने सुरू होईल, कधी ॲजने सुरू होईल, कधी कधी कोणतंही कंजंक्शन न वापरता 2 सेंटेन्स दिलेले असतील आणि त्या सेंटेन्समध्ये लागोपाठ घडणारे घटनाचा क्रम दिलेला असेल. आता बघा, मग आय गेव हिम द लेटर ॲज सून ॲज ही केम, जसा तो आला तसं मी त्याला पत्र दिलं असं त्याचा अर्थ. लागोपाठ घडणारी घटना आहे. बरोबर आहे. याच्यात ॲज सून ॲज वापरलेला आहे. बरोबर आहे. कधी कधी काय होतं, त्याच्यात कोणतंही कंजंक्शन वापरलेलं नसतं. आय गेव हिम द लेटर ॲज ही केम, कधी कधी असं येतं. ठीक आहे. ॲज सून ॲज ही केम, वेन ही केम असं येतं, असंही येऊ शकतं. लक्षात घ्या. पण मोस्टली कंजंक्शन म्हणजे ॲज सून ॲजचा नियम काय म्हणतो की लागोपाठ घडणारी घटना त्याच्यात दर्शविली जाते. फॉर एक्झाम्पल, वेन आय ओपन द डोअर द स्पॅरो फ्ल्यू. वेन आय सॉ ए टायगर कॉमा द टायगर रॅन अवे. असं नाही होत. आय रॅन अवे येईल तिथे, द टायगर नाही पळणार, मला पळावं लागेल. आलं का लक्षात. ठीक आहे. बिकॉज आय नो माय लिमिटेशन्स. आय एम नॉट अजय देवगन. आलं का लक्षात. ठीक आहे. लक्षात आलं. मग तर इथं काय येईल, लागोपाठ घडणारी घटना आहे आणि दिलेल्या वाक्याचा काळ सिम्पल पास्ट आहे.
नो सुनर डीड प्लस V1 दॅन प्लस सिम्पल पास्ट अशी जिथे रचना असेल तेच तुमचं वाक्य आहे. पहिलं ऑप्शन बघा मग, नो सुनर डीड ही कम देन आल्यामुळे वाक्य उडालं. कोणते असे ऑप्शन्स आहेत जे बिनकामाचे आहेत, जे आपल्या गटात बसत नाहीत, ते अगोदर उडवायचे आहेत. ठीक आहे. दुसरा ऑप्शन बघा, नो सुनर डीड ही कम, नो सुनरसोबत व्हेन येत नाही, गेला. 2 तर गेलेत, आता 2च राहिले. 2मध्ये काय असेल, टेन्समध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये प्रॉब्लेम असेल. नो सुनर डीड ही कम दॅन आय गेव हिम द लेटर, हे वाक्य बरोबर आहे. नो सुनर डीड ही कम, कमच येणार हां, केम नाही येणार. केम आला तर रॉंग होईल, कारण डीड डू डज नंतर V1 येतो, डीड नंतर V1च यायला पाहिजे, दॅन नंतर सिम्पल पास्टच यायला पाहिजे. इथं जर दॅन आय गिव हिम असं राहिलं असतं तरी वाक्य चुकलं असतं. खालचं वाक्य बघूयात. नो सुनर डीड ही कम, बघा इथं दॅनच आला नाही, तिथं कॉमा दिला आहे. हा कॉमा ॲज सुन ॲजमध्ये येतो, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला इतक्या सिस्टमॅटिक गोष्टी माहीत पाहिजे, आपलं माइंडसेट पाहिजे. माइंडसेट, मी हा शब्द पुन्हा पुन्हा वापरतो. हे वापरण्याचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का, की तुमचं माइंडसेट असेल ना, 36 सेकंदात जो प्रश्न आपल्याला दिला जातो ना वेळ परीक्षेत, की 36 सेकंदात सोडवा, तो तेव्हाच पॉसिबल होतो जेव्हा आपलं माइंडसेट असेल. तर माइंडसेट असेल तर 36 सेकंदाच्या आत पण होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. मग याचं उत्तर कोणतं बरोबर आलं, 3 नंबरचं याचं उत्तर आलं, कन्स्ट्रक्शन त्या अनुषंगाने. डन. नेक्स्ट, PSI 1985 बरोबर, म्हणजे 1985ला PSIला हा प्रश्न आला आहे. फाइंड द एरर म्हटलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे एरर शोधताना काय, नो सुनरचं वाक्य दिले. आता इथे एरर कुठे असू शकते, नो सुनर सोबत दॅन येतो, डू डीड वापरला तर V1 येतो, देन येत नाही. वाक्याचा कन्स्ट्रक्शनचा म्हणजे काळ व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे. बघा मला, नो सुनर डीड ही कम इथपर्यंत बरोबर आहे. व्हेन, नो सुनरची जोडी कशासोबत आहे, दॅन सोबत, व्हेन सोबत नाही, गेलं नाहीतच. म्हणजे हा A सेक्शन आला, हा B सेक्शन आला, हिम द बुक, नो एरर. म्हणजे B सेक्शनमध्ये रॉंग आलं, बरोबर आहे की 2मध्ये. हा A सेक्शन इथं आहे, B सेक्शन इथे आहे, व्हेनच्या ऐवजी इथं काय पाहिजे, दॅन पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे आपला B सेक्शन येथे रॉंग आहे, लक्षात घ्या. B सेक्शन आपला काय रॉंग आहे. म्हणजे आता आपल्याला इमिजिएट ओळखता येतं. जे मी क्रायटेरिया तुम्हाला सांगितलं ना नो सुनरचे, ते जरी व्यवस्थित लक्षात घेतलं, काळचं कन्स्ट्रक्शन काय असतं, सहाय्यकारी क्रियापदांची रचना कशी असते, ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली घेतल्या तर तुमचं वाक्य कधीच चुकत नाही. नेक्स्ट. ठीक आहे. 5वा नियम लक्षात आला. 5वा नियम लक्षात आला, कारण याच्यावर आपण खूप सिस्टमॅटिक घेतो आहे, त्याच्यावर नियम घेतो आहे. ते तुम्हाला पुन्हा पुन्हा समजावून सांगतो आहे का ते डोक्यातच जायला पाहिजे, तुमच्या फिक्स जायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता 6वा नियम काय म्हणतो बघा, रूल नंबर 6 काय म्हणतो, बिटवीन फॉर 2 पर्सन्स, 2 पर्सन्स पाहिजे इथे, लक्षात घ्या. बिटवीन 2 पर्सन्स, बारीक बारीक चुका पण आपण करायच्या नाहीत. 2 मोर दॅन 1, सो इट शुड बी प्लुरल. मोर दॅन 2 पर्सन्स असं पाहिजे तिथे, मोर दॅन 2 पर्सन्स अमंग, सॉरी हे बघा, बिटवीन फॉर 2 पर्सन्स, सॉरी बिटवीन 2 पर्सन्स अमंग मोर दॅन 2 पर्सन्स. म्हणजे बिटवीन कोणासाठी येतो, 2 व्यक्तींसाठी येतो, आणि अमंग कोणासाठी येतो, 2 पेक्षा जास्त व्यक्तींसाठी येतो, लक्षात घ्या. याच्यावर आयोगाने प्रश्न कसा विचारला ते बघा. आणि दुसरा क्रायटेरिया काय, बिटवीन सोबत काय येतो, अँड येतो, लक्षात घ्या. फ्रॉम सोबत 2 येतो तर बिटवीन सोबत अँड येतो, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हे जर क्रायटेरिया आपल्याला फिक्स माहीत असेल, बिटवीन आहे ना, आणि पुढे जर कंजंक्शन विचारलं असलं ना, डोळे झाकून अँडच येणार. ठीक आहे. अँड येतो, बिटवीन नंतर ऑब्जेक्टिव्ह केस येते. आणखी महत्त्वाचं, प्रेपोजिशन नंतर ऑब्जेक्टिव्ह केस असते. प्रेपोजिशन नंतर जर म्हटलं बिलीव्ह मी, बिलीव्ह आय असं नाही येणार. प्रेपोजिशन नंतर ते काय म्हणतात, बिटवीन, बिटवीन काय आहे, हा प्रेपोजिशन आहे, बरोबर आहे. बिटवीन हा काय आहे, प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन नंतर नेहमी काय येतं, ऑब्जेक्ट येतो. आपण म्हणतो ना बिटवीन यू अँड मी, बिटवीन यू अँड मी, बरोबर आहे ना. बिटवीन यू अँड मी, यू अँड मी असं म्हटलं, हा जो यू आहे हा ऑब्जेक्टिव्ह केसचा आहे, आणि अँड नंतर पण ऑब्जेक्टिव्हच केस यायला पाहिजे, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे, लक्षात घ्या. 3 गोष्टी त्याच्यात, की बिटवीन हा 2 व्यक्तींसाठी वापरला जातो, बरोबर. मोर दॅन 2 असेल तर आपण अमंग वापरतो. बिटवीनच्या सोबत अँड येतो,
आणि बिटवीन हे प्रेपोजिशन आहे म्हणून त्याच्यानंतर नेहमी कर्माची विभक्ती येते, म्हणजे कर्म येतं, द्वितीय विभक्ती येतो, बरोबर आहे ना. आता बिटवीन अस असं जरी म्हटलं, आता बिटवीन अस आमच्या दोघांमध्ये, हा अस काय ऑब्जेक्ट आहे, बिटवीन वी असं नाही म्हणणार, कारण त्यांनी म्हटलं आहे ना बिटवीन नंतर ऑब्जेक्टिव्ह केस येते. आपल्याला शिकलो सब्जेक्टिव्ह कोणतं, ऑब्जेक्टिव्ह कोणतं. मी, अस, हिम, हर हे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. यामध्ये आपण काय करूयात, एक्झाम्पल्स बघूयात. तर एक्झाम्पल्स कशी आहेत बघूयात. ही डिस्ट्रीब्युटेड स्वीट्स अमंग 4 गर्ल्स. काय म्हटलं आहे, बिटवीन 2साठी, अमंग 2पेक्षा जास्तांसाठी. इथे 4 मुलींचा संबंध आहे म्हणून अमंग बरोबर आहे. डन. पुढे डिस्ट्रीब्यूट दिस स्वीट बिटवीन बोथ द चिल्ड्रन. आता इथे ना स्वीट नाही पाहिजे, इथे काय पाहिजे, स्वीट्स पाहिजे मित्रांनो. का, कारण एक लक्षात घ्या, स्वीट म्हटला तर हा गोड होतो, हा ॲडजेक्टिव्ह आहे. स्वीट्स म्हटला तर काय होतं, मिठाई होते. आपण पोरांना गोड वाटतो का मिठाई वाटतो, बरोबर आहे ना. हा फरक आहे, लक्षात घ्या बरं का तुम्ही. आपण जर व्हॅल्युएबल म्हटला तर तो ॲडजेक्टिव्ह आहे, आणि व्हॅल्युएबल्स म्हटला तर तो नाऊन आहे, बरोबर आहे. व्हॅल्युएबल्स मौल्यवान वस्तू, तो नाऊन झाला. नुसतं आपण हे म्हटला काय म्हणायला, आपण जो गुड म्हणजे चांगला, गुड्स माल, व्यापारी माल म्हणतो, असा फरक पडतो, लक्षात घ्या. इथं काय पाहिजे, स्वीट्स पाहिजे. काय पाहिजे, स्वीट्स पाहिजे, लक्षात. डिस्ट्रीब्यूट दिस स्वीट्स बिटवीन बोथ द चिल्ड्रन. आलं का लक्षात, फरक लक्षात घ्या. आपण ते बघणार आहे सगळे पुढे, एव्हरीथिंग क्लिअर होणार आहे. सो बिलीव मी. आलं लक्षात. हां, डन. नेक्स्ट आता स्पॉट द एरर आहे. स्पॉट द एरर कशी बी राहते तुम्हाला माहीत पाहिजे. बिटवीन म्हटला ना, सोबत अँड सोबत येणार, 2साठी येणार, बिटवीन नंतर ऑब्जेक्टिव्ह केस येणार, फिक्स. डन. अमंग असेल 2पेक्षा जास्तांसाठी येणार. डन. I am likely to get between 60 to 70% marks in the exam. I am likely to get between 60 to 70% marks in the exam. No error. आता मी तुम्हाला सांगितलं आहे बिटवीन सोबत काय येतो, अँड येतो. हे लक्षात येत नाही विद्यार्थ्याच्या बरं का. विद्यार्थ्यांच्या मी तुम्हाला सांगितलं ना बिटवीन सोबत काय येतो, अँड येतो. इथे काय आलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, मला 60 किंवा 70% मध्ये मिळतील असं त्याचा अर्थ आहे. बिटवीनसोबत अँड येतो, टू येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या वाचण्यात लक्षात येत नाहीत या गोष्टी. मी तुम्हाला 3 क्रायटेरिया सांगितले होते बिटवीनच्या. पहिले क्रायटेरिया काय, 2 मुलांसाठी, 2 व्यक्तींसाठी येतो. दुसरा क्रायटेरिया काय, तो अँडसोबत येतो, परंतु इथं काय आला आहे, टू सोबत आला आहे, बरोबर. तिसरी क्रायटेरिया काय सांगितलं, बिटवीन ॲज अ प्रेपोजिशन म्हणून. त्याच्यानंतर काय येणार, ऑब्जेक्टिव्ह केस येणार. हे 3 क्रायटेरिया आहेत. मग पहिला क्रायटेरिया कोणता आहे, फॉर टू. दुसरा क्रायटेरिया कोणता आहे, अँडसोबत येणार. तिसरा क्रायटेरिया ऑब्जेक्टिव्ह केस. लक्षात आलं. मग ह्या पद्धतीने आपण ते शोधायचं. असं वाचण्यात लक्षात येत नाही विद्यार्थ्यांच्या वाचण्यात. बिटवीन जोडी लक्षात, बिटवीन अँड जोडी लक्षात ठेवायची. ठीक आहे. मग इथे मिस्टेक आहे, मग आपण शोधूयात. आय एम लायकली टू गेट, बरोबर आहे. बिटवीन 60 to 70, इथे 2च्या ऐवजी काय पाहिजे, अँड. पर्सेंट इन द मार्क हे बरोबर आहे, म्हणजे हा सेक्शन रॉंग आहे, लक्षात घ्या. बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, लक्षात आलं. डन. पुढे स्पॉट द एरर बघा. ऑल डाऊट्स आर क्लिअर्ड बिटवीन यू अँड आय. बघा, बिटवीन नंतर काय येतो, ऑब्जेक्टिव्ह केस येतो, बरोबर आहे. हा यूचं सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह बरोबरच आहे. हा यू आपण क्लिअर करूया, हा बरोबर आहे. पण हा जो आय आहे हा सब्जेक्टिव्ह केस आहे, याची ऑब्जेक्टिव्ह केस येते मी, म्हणून हा जो सी सेक्शन आहे याच्यात मिस्टेक आहे, बरोबर. ठीक आहे. मग ऑल डाऊट्स आर क्लिअर हे बरोबर आहे, बिटवीनपर्यंत क्लिअर आहे. यू अँड आयच्या ऐवजी ते काय पाहिजे, मी, कारण बिटवीन नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस येते, लेट नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस येते, प्रेपोजिशन नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस येते. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या. डन. सीमध्ये मिस्टेक आहे, इथे काय पाहिजे, मी पाहिजे. नेक्स्ट पुढे बघा. प्रश्न विचारला आहे आयोगाने. फिल इन द ब्लँक स्पेसेस विथ द राईट पेअर ऑफ वर्ड्स. फिल इन द ब्लँक स्पेसेस विथ द राईट पेअर ऑफ वर्ड्स. याच्यात बघा
द बँक फंक्शन्स डॅश डॅश 10 AM डॅश डॅश 5 PM. आता याच्यात बघा, द बँक फंक्शन्स म्हणजे बँकेचं कार्य कोणत्या वेळेत चालतं, कोणत्या वेळेत चालतं, 10 आणि 5 मध्ये, असा जर अर्थ आहे तर तिथं काय येईल, बिटवीन अँड जोडी काय आहे नाही ते, अलग लक्षात. आता काय विद्यार्थी फ्रॉम टू का नाही, इथं ते बसत नाही, या दोघांच्या मध्ये चालतं. फ्रॉम टू म्हटलं तर एक बियॉन्ड द टाईम असा त्याचा अर्थ होतो, दोघांच्या मध्येच, हाच बँकचा फिक्स वेळ आहे, त्याच्यानंतर तुम्ही चेक टाकायला गेलं तर घेणार नाहीत असा अर्थ आहे. डिपॉझिट करायला गेलं तर घेणार नाहीत, पैसे काढता येणार नाहीत, लक्षात घ्या. बिटवीन अँड असं यायला पाहिजे, जोडी. ठीक आहे, म्हणून त्याचं उत्तर काय आलं, 1. नेक्स्ट, क्लर्क टायपिस्ट 2014ला हा प्रश्न विचारलेला होता. नेक्स्ट पुढे बघा, रूल नंबर 7. रूल नंबर 7 काय म्हणतो बघा, जर वाक्याची सुरुवात लेट अस ऑर लेट्सने झाली असेल तर क्वेश्चन टॅग शॅल वी. जर वाक्याची सुरुवात लेट अस ऑर लेट्सने झाली तर क्वेश्चन टॅग काय येतो, शॅल वी. लक्षात घ्या. या उलट लेट नंतर असला सोडून मी, अस, यू, हिम, हर, देम येत असेल तर क्वेश्चन टॅग काय येतो, विल यूज येतो. बहुतेक विद्यार्थी काय लेट म्हटला आणि त्याचा क्वेश्चन टॅग म्हटला तर विद्यार्थी शॅल वी असाच करतात. पण याचा क्रायटेरिया ठरलेला आहे, लेट्स किंवा लेट अस नंतर शॅल वी येणार, पण लेट नंतर जर मी असेल, यू असेल, हिम असेल, हर असेल, देम असेल तर तेथे क्वेश्चन टॅग म्हणून विल यू येतो, शॅल वी येत नाही. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. हा नियम एकदा परत वाचा, म्हणजे जर लेट्स म्हणा किंवा लेट अस म्हणा, बरोबर, इथं क्वेश्चन टॅग काय येईल, शॅल वी येणार. काय येणार, शॅल वी येणार. हे बरोबर आहे. ठीक आहे, डन. आता त्याच प्रकारे लेट मी, लेट यू, लेट हिम, लेट हर, लेट देम, जर अशी रचना असेल आणि तुम्हाला जर क्वेश्चन टॅग करायला सांगितला असेल तर तेथे क्वेश्चन टॅग विल यू असा येईल. तिथं क्वेश्चन टॅग काय येईल, विल यू असा येईल, शॅल वी येणार नाही. याची नोंद घ्यावी मित्रांनो, कीप इन माइंड. डन. नेक्स्ट, पुढे लक्षात आला मान्यम. आता फॉर एक्झाम्पल बघा, लेट अस स्टार्ट नाव. सुरुवात कशी झाली आहे, लेट अस म्हणजे लेट्स किंवा लेट्स असेल, लेट अस किंवा लेट्स असेल तर शॅल वी ठीक आहे, पण असला सोडून जर मी, यू, हिम, हर, देम येत असेल तर विल यू. क्वेश्चन टॅग काय येईल, विल यू. ठीक आहे, लेट अस स्टार्ट नाव, शॅल वी. लेट देम सॉल्व दिस क्वेश्चन. बघा, लेट नंतर काय आलं आहे, देम. आणि तुम्हाला सांगितलं मी, लेट नंतर जर देम आला तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, विल यू. क्वेश्चन टॅग काय होईल त्याचा, विल यू. ठीक आहे, नेक्स्ट. लक्षात आलं मग, डन. पुढे बघूया, स्पॉट द एरर. स्पॉट द एररमध्ये हा भाग बघूयात आपण. काय म्हणतो तो, लेट्स स्पेंड अ फ्यू मिनिट्स. लेट्स स्पेंड फ्यू मिनिट. हा लेट्स म्हटला म्हणजेच काय, लेट अस असा अर्थ असतो. आणि लेट असचा खरा अर्थ होतो वी शूड. म्हणून तो आपण वी शूड म्हणजेच हा शूड हा भूतकाळ यशालचा, म्हणून आपण प्रथम रूप घेतो, पहिलं रूप घेतो. लक्षात घ्या. ठीक आहे, केलं तो सल्ला देतो. ठीक आहे, लेट्स स्पेंड अ फ्यू मिनिट्स इन द पार्क, कॅन वी. आता मी तुम्हाला सांगितलं लेट्स किंवा लेट असचा क्वेश्चन टॅग काय येतो, शाल वी. काय येतो, शाल वी. बरोबर आहे, पण इथं काय दिलं आहे, कॅन वी. हा सेक्शन जो सी होता तो चुकला. लक्षात द्या, सी सेक्शन जो आहे तिथं एरर आहे. तिथं म्हणजे कॅन वीच्या ऐवजी काय पाहिजे होता, शाल वी. बरोबर आहे. बघूयात, लेट स्पेंड सम
लेट स्पेंड अ फ्यू मिनिट्स हे बरोबर आहे, इन द पार्क हे पण बरोबर आहे, पण कॅन वी जो क्वेश्चन टॅग त्याचा दिला आहे त्याच्याऐवजी काय पाहिजे, शाल वी, लक्षात घ्या. ठीक आहे, इथे मिस्टेक आहे म्हणून सेक्शन सी, सेगमेंट सी जो पार्ट आहे तिथे मिस्टेक आहे. डन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूयात. हां, आयोगाने प्रश्न विचारला आहे, तर ASO 2015 मध्ये प्रश्न विचारला आहे. झालं. लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट. आता हा लेट्स म्हटला म्हणजेच काय, लेट अस, आणि तुम्हाला माहिती आहे लेट असचा क्वेश्चन टॅग काय असतो, शॅल वी. आलं लक्षात. बघा इथे शुड वी सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो, मी तुम्हाला ते फोल्ड करून दाखवले होते. क्वेश्चन टॅग देताना शॅल वी घेतात, लेट्सचा अर्थ वी शूड असा असतो बरं का, पण क्वेश्चन टॅग करताना शॅल वी घेतात. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे, येईल तुम्हाला उत्तर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट टॅग क्वेश्चन टू बी ॲडेड टू द अबोव स्टेटमेंट. त्याचं म्हणणं आहे की याला कोणतं येईल. बघूयात मग कोणतं येईल. हॅव वी येईल का, नाही येणार. हॅवंट वी येईल का, नाही येणार. ठीक आहे, शुड वी येईल का, नाही येणार. मग याला क्वेश्चन टॅग कोणता येईल. वाक्य होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो त्याच्यात तो नियम लागू होत नाही, शाल वीच येतं. लेट किंवा लेट असचं वाक्य असेल तर. डन. नेक्स्ट फॉरेस्ट 2018ला विचारला आहे परत बघा. त्याच्यात तो जर प्रश्न असेल, आपण मी तुम्हाला सांगितलं ना पहिल्या लेक्चरला की त्याच्यात एक प्रश्न जरी त्याचा असेल आणि इतर 2, 3, 4 वेगळे असतील तरी आपण घेणार, डोंट वरी. ठीक आहे. यू नीड नॉट बी इन सच अ हरी. नीड नॉट वाक्य निगेटिव्ह. बघा वाक्याचा करता यू म्हणजे होकारार्थी यायला पाहिजे, नीड यू पहिलं वाक्य बरोबर. बरोबर आहे. क्वेश्चन टॅग नीड नॉट म्हटलं तर हा निगेटिव्ह झाला. क्वेश्चन टॅग काय यायला पाहिजे, होकारार्थी, नीड यू. फिनिश. जास्त काही बघायचं गरज नाही. क्वेश्चन टॅगमध्ये कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. इंग्रजी व्याकरणात 2च अशी काळ आहेत, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट, की त्याच्यात सहाय्यकारी क्रियापदं नाहीत, ते आपल्याला घ्यावे लागतात. साध्या वर्तमान काळात म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतो डू डज, तर सिम्पल पास्टमध्ये असतो डीड. लक्षात घ्या. ठीक आहे. यू नीड नॉट बी इन सच अ हरी, नीड यू. वी यूज टू प्ले हिअर. वी यूज्ड टू प्ले हिअर, डोंट वी हे वाक्य चुकलं आहे. यूज्ड टूचं वाक्य जर असेल तर याचे 2 क्वेश्चन टॅग येतात. एकतर युजडंट टू किंवा डिडंट असं त्याचं येतं. बरोबर आहे. युजडंट किंवा डिडंट नंतर करता असतो, सब्जेक्ट असतो इथे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता युजडंट वी असं पाहिजे किंवा डिडंट वी असं पाहिजे, कारण यूज टू आपण केव्हा वापरतो, हॅबिच्युअल ॲक्टिव्हिटी इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील कोणत्या सवयीच्या क्रिया दर्शवण्यासाठी. एखादी गोष्ट भूतकाळात करायचो आता करत नाही असं दर्शवण्यासाठी आपण यूज टू वापरतो. बरोबर आहे. तर यूज टूचे 2 क्वेश्चन टॅग येतात, एक युजडंट किंवा डिडंट, आणि त्यानंतर आपण करता येत असतो. डन. नेक्स्ट म्हणजे दुसरं वाक्य चुकलं त्याचं. तिसरं कॉल द डॉक्टर. कॉल द डॉक्टर आज्ञार्थी वाक्याचं म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो ते आज्ञार्थी वाक्य असतं. आणि आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू किंवा वोंट यू नियमानुसार वापरतात. विल यू प्रेफर केला जातो, लक्षात घ्या. डोंट यू नाही येणार, हे पण चुकलं. ठीक आहे. दुसरं वाक्य बघा. लेट्स गो नाव. लेट्स म्हणजेच लेट अस आणि याचा क्वेश्चन टॅग शाल वी येतो, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी हे 2 सेगमेंट म्हणजे हे 2 पार्ट बरोबर आहेत. तर खाली काय दिले बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता कोणते 2च आहे बरोबर. आता ए आणि डी कोणत्या सेक्शनमध्ये आहेत ते बघूया. आता ए आणि डी, ओनली ए अँड बी नाही, ओनली बी अँड सी नाही, ओनली ए अँड डी, येस 3 सेक्शनमध्ये आहे, ओनली ए बी अँड डी नाही. याचं उत्तर लक्षात आलं. 4 इंच एक्सप्लेनेशन लक्षात आलं. क्वेश्चन टॅगवर तो क्वेश्चन होता, लक्षात असू देत. निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे ना. यूज टू असेल तर युजडंट किंवा डिडंट लिहा. आज्ञार्थी वाक्य असेल तर विल यू. ठीक आहे. आणि लेटचं वाक्य असेल तर शाल वी. बरोबर आहे. ए आणि डी हे ऑप्शन बरोबर आहेत, बाकीचे चुकलेले आहेत. म्हणून फॉरेस्ट 2018ला हा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आलं 3, ओनली ए अँड डी. डन. नेक्स्ट
पुढे फॉरेस्ट 2018ला प्रश्न आला आहे परत बघा. पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज अ करेक्ट क्वेश्चन टॅग. म्हणजे एक मिनटं, हां ऑप्शन नाही त्याला, ठीक आहे. त्याने काय विचारलं आहे बघा, पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज अ करेक्ट क्वेश्चन टॅग. म्हणजे असं वाक्य शोधून काढा की त्याच्यात क्वेश्चन टॅग करेक्ट दिला आहे, बरोबर. देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग. देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग. जेव्हा वाक्य देअरने सुरू होतं, देअर या इंट्रोडक्टरीने सुरू होतं, तिथे इजंट देअर पाहिजे, इजंट इट आहे. देअर हाच इंट्रोडक्टरी सब्जेक्ट तिथे घेतला जातो. धिस दॅटने असेल वाक्य तर काय येतो, इट येतो. दिस दोज असेल तर तिथे काय येतो, लक्षात घ्या बघा. धिस दॅट असेल वाक्यात, धिस किंवा दॅट जर असेल तर काय येतो, इट येतो. दिस दोज असेल, दोज असेल, दिस दोज असेल तर काय येतं, दे घेतला जातो. आणि जर देअर हा इंट्रोडक्टरी असेल सब्जेक्ट तर देअरच ठेवला जातो, लक्षात घ्या, ठीक आहे. तिथे काय पाहिजे, इजंट इट नाही, इजंट देअर पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा. म्हणजे पहिलं वाक्य चुकलं आपलं, ठीक आहे. दुसरं बघा, शेखर विल नॉट बी हिअर सून. शेखर विल नॉट बी हिअर सून. शेखर सब्जेक्ट आला, विल नॉट म्हणजे वाक्य निगेटिव्ह आलं, विल ही असं पाहिजे, परंतु इथं वोंट ही पाहिजे. कारण वाक्य निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह होतो, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह होतो. दिलेलं निगेटिव्हच आहे, क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह पाहिजे, परंतु इथे निगेटिव्ह आला, वोंट हीच्या ऐवजी विल ही पाहिजे. डन. नेक्स्ट, इट इज अ नाईस मॉर्निंग. इट इज अ नाईस मॉर्निंग. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे, इट, आणि त्याच्यात इट इज हा करता क्रियापद आहे, इजंट इट पाहिजे, इजंट इट वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य 3 नंबरचं वाक्य बरोबर आलं. लेट्स गो आउट फॉर डायनिंग. लेट्स गो आउट, लेट्सचा क्वेश्चन टॅग काय येतो, शाल वी येतो, परंतु इथं काय दिलं आहे, लेट्सचा क्वेश्चन टॅग काय येतो, शाल वी येतो, परंतु शुड वी दिला आहे म्हणून तो चुकला आहे. म्हणजे फक्त कोणतं वाक्य बरोबर आहे, हेच वाक्य बरोबर आहे. बघा हे कशामुळे चुकलं, देअर पाहिजे होता परंतु इथे इजंट आला. शेखर विल नॉट आहे पण इथे विल ही पाहिजे होता. इट इज अ नाईस, हे वाक्य बरोबर आहे. लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शाल वी येतो, परंतु इथे शुड वी आहे म्हणून हे वाक्य चुकलं. म्हणजे याच्यात काय आलं, एकच वाक्य बरोबर आलं, कोणतं, 3 नंबरचं. डन. ओके. नेक्स्ट पुढचं बघा, रूल नंबर 8. आता यामध्ये बघा, रूल नंबर 8 काय म्हणतो, एखाद्या फ्रेजेसनंतर जर दुसरे क्रियापद येत असेल तर ते क्रियापद ING फॉर्म जिरेंडमध्ये असते. त्या फ्रेजेस खालीलप्रमाणे. खूप महत्त्वाचा नियम आहे, परीक्षेत विचारला जातो की एखाद्या क्रियापदानंतर परत रिकाम्या जागा दिलं जातं आणि तिथं क्रियापद भरायला सांगितलं जातं, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तिथं ते जिरंड असतं, ठीक आहे. बघा मग ING फॉर्म जिरंडमध्ये असतं, त्या फ्रेजेस खालीलप्रमाणे. लुक फॉरवर्ड टू म्हणजे आपण म्हणतो अपेक्षा करणे, अपेक्षेने. ॲडिक्टेड टू एखाद्या गोष्टीचं व्यसन असणे. अकस्टम टू म्हणजे एखाद्याशी परिचित असणे. हॅबिच्युएटेड टू म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय असणे. म्हणजे हे जे आहेत ह्याच्या फ्रेजेस आहेत. वेन इन अ सेंटेन्स देर इज पार्ट अँड पार्सल ऑफ फ्रेजेस इट टेक्स ING नॉट टू. आले का लक्षात. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये फ्रेजेस येत असेल किंवा टू ऑफ इन एखाद्या फ्रेजेसचा भाग असेल तर त्यानंतर येणारं क्रियापद हे नेहमी ING स्वरूपात असतं. म्हणजे जिरंड असतो, तो क्रियापद नसतो, तो नाऊन बनतो, लक्षात घ्या, ठीक आहे. लुक फॉरवर्ड टू नंतर तुम्हाला विचारलं डोळ्या झाकून ING. ॲडिक्टेड टू ING, ॲडिक्टेड टूचं विचारलं आहे. अकस्टम टू ING, हॅबिच्युएटेड टू ING, लक्षात घ्या. आणखी पुढे आहे विथ अ व्ह्यू टू. म्हणतो ना, आय केम हिअर विथ अ व्ह्यू टू स्कोरिंग गुड मार्क्स. आय केम टू पुणे विथ अ व्ह्यू टू स्कोरिंग किंवा सेक्युरिंग माय पोस्ट. आलं का लक्षात. म्हणजे माझी पोस्ट मिळवण्यासाठी मी पुण्यात आलो. विथ अ व्ह्यू टू हा उद्देश दर्शवतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पण ING येतो. विथ अ व्ह्यू टू ह्या रचना, ही फ्रेज विचारली आहे परीक्षेत आणि याच्यानंतर काय येणार, नेहमी INGच येणार. आता हे लक्षात घ्या. एम इज आर वॉज वेअर आणि याच्यानंतर जर यूज टू असेल किंवा टेकन टू म्हणजे गृहीत धरणे असेल, बरं का, किंवा कॅरी डिलिव्हर समथिंग असेल तर याच्यानंतर देखील INGच येणार. आय एम युज्ड टू गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग असं पण म्हणतो.
यूज्ड टू प्लस V1 भूतकाळातील तुटलेली सवय, हॅबिच्युअल ॲक्टिव्हिटी इन द पास्ट दर्शवण्यासाठी तो वापरला जातो. बट आय एम इज आर वॉज वेअर नंतर यूज्ड टू जर आला तर तिथे ING लिहावा. लक्षात, नुसतं यूज्ड टू प्लस V1 आला त्यातला फरक मी तुम्हाला सांगितलं. यूज टू प्लस V1 येतो, पण यूज टूच्या आधी जर एम इज आर वॉज वेअर असेल तर यूज टूच्या नंतर ING लिहावा. ठीक आहे. नेक्स्ट बघा मग कशाला, आय लुक फॉरवर्ड टू अटेंडिंग युअर बर्थडे. आय लुक फॉरवर्ड टू अटेंडिंग युअर बर्थडे. आता खरी अडचण कुठे येतं माहिती आहे का, की विद्यार्थी काय करतात, हां इथं टू आहे ना, पण हे लक्षात घ्या मित्रांनो, लुक फॉरवर्ड टू ही फ्रेज आहे, मग त्याच्यानंतर काय येणार, ING फॉर्म येणार, म्हणून इथे अटेंडिंग आलं. इथं जर अटेंड लिहिला तुम्ही तर वाक्य चुकेल तुमचं. लक्षात घ्या, आय लुक फॉरवर्ड टू अटेंडिंग युअर बर्थडे म्हणजे मी तुझा बर्थडेला येईल अशी अपेक्षा करतो, असा त्याचा अर्थ आहे. मी तुझा बर्थडे अटेंड करेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. आय एम यूज टू गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. बघा, यूज टू बरोबर आहे, पण त्याच्या आधी काय वापरलं आहे, ॲम वापरला आहे. यूज टूच्या आधी जर एम इज आर वॉज वेअर वापरला असेल तर इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ फ्रेज, आणि त्याच्यानंतर ING फॉर्म येतो. काय येतो, ING फॉर्म येतो. आय एम यूज टू गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. जर तुम्ही इथं असं लिहिलं आय एम यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग तर हे चुकेल, कारण तो फ्रेजेसचा पार्ट आहे. आपण असं म्हणतो सर यूज टू नंतर तर V1 येतं ना, बरोबर आहे, मान्य आहे, पण यूज टूच्या आधी काय, एम नको यायला, इज नको यायला, आर नको यायला, वॉज नको यायला, वेअर नको यायला, तर बरोबर आहे. डन. नेक्स्ट, ही इज ॲडिक्टेड टू स्मोकिंग. ॲडिक्टेड टू हे वाक्य आलं आहे बघा, स्मोकिंग. इथं स्मोक नाही येणार, स्मोक नाही येणार, आलं लक्षात, कीप इन माइंड. पुढे, रमेश हॅज टेकन टू गॅम्बलिंग दीज डेज. टेकन टू गृहीत धरणे, म्हणून तर काय येईल, गॅम्बलिंग. गॅम्बल नाही येणार, गॅम्बलिंग येईल. आलं लक्षात, लक्षात आलं ह्या फ्रेजेस. पुढे एकदा परत वाचा, कारण खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी येथे नेहमी चुकतात. मी परत मागे जातो, एकदा परत वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो पूर्ण पार्ट. तो पार्ट किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात येईल. डन. नेक्स्ट, एक्झाम्पल्स पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळं. नेक्स्ट, आता यामध्ये एरर बघा. तुम्हाला इमिजिएट ज्या फ्रेजेस मी सांगितल्या, ॲडिक्टेड टू सांगितली, एम इज आर वॉज वेअर यूज टू, अकस्टम टू, हॅबिच्युएटेड टू. ठीक आहे, या पद्धतीने विथ अ व्ह्यू टू. ठीक आहे. शी वॉज यूज टू टेल लाईज. यूज टूच्या आधी आला आहे बघा वॉज, मग टेल लाईजच्या ऐवजी तर काय पाहिजे, टेलिंग लाईज. काय पाहिजे, टेलिंग लाईज. ठीक आहे, आलं तुमचं मिस्टेक कुठे, शी वॉज नाही आहे, यूज टू नाही आहे, टेल लाईजच्या ऐवजी काय पाहिजे, टेलिंग लाईज पाहिजे. मग तिला खोटं बोलायची सवय होती असा त्याचा अर्थ आहे. तिला खोटं बोलायची सवय होती असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे. आता याच्यावर आयोगाने कसा प्रश्न विचारला आहे बघा. राज्यसेवा 2019ला प्रश्न आला आहे तो. ठीक आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. सेंटेन्सेस म्हटलं आहे, सेंटेन्स और सेंटेन्सेस. आय टेक प्राईड टू सर्व माय कंट्री. आता हा जो टेक प्राईड आहे ना, टेक प्राईड टू म्हणजे गर्व वाटणे. याच्यानंतर सुद्धा ती एक फ्रेज त्याच्यात लक्षात घ्या. याच्यानंतर सर्व नाही, सर्विंग येईल. काय येईल, ING फॉर्म. टेक प्राईड टूचा अभिमान बाळगणेचा अभिमान असणे. इथं सर्वच्या ऐवजी काय येणार, सर्विंग येणार. हे पण त्याच्यात ॲड करून घ्या. झालं. दुसरं बघा, ही इज ॲडिक्टेड टू स्मोक. ॲडिक्टेड टू इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ फ्रेज. याच्यानंतर काय येणार, याच्यात जिरंड येईल, स्मोकिंग. बरोबर आहे, स्मोकिंग येणार, टू स्मोक येणार नाही. तिसरं, सी यू आर फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग ॲन इंटेलिजंट अँड ओबिडियंट सन. म्हणजे हे वाक्य चूक होतं, हे चूक होतं, हे बरोबर आहे. यू आर फॉर्च्युनेट इन म्हणजे सुदैवी असणे. त्याच्यानंतर आपण काय वापरला आहे, चिरंड वापरला आहे, ING फॉर्म वापरला आहे. म्हणून हे लक्षात घ्या, हे बरोबर वाक्य आहे. ठीक आहे. येथे चुकलेत काय,
टू सर्वच्या ऐवजी काय पाहिजे होतं, सर्विंग पाहिजे होतं. टू स्मोकच्या ऐवजी स्मोकिंग पाहिजे होतं. त्यांनी काय म्हटलं आहे, इनकरेक्ट सेंटेन्स म्हटलं आहे बरं का. मग ए आणि बी हे काय आहेत, इनकरेक्ट आहेत. इनकरेक्ट म्हटलं आहे वाक्य म्हणजे प्रश्न अतिशय काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. ए आणि बी हे काय इनकरेक्ट आहेत. मग बघूयात पुढे, ए आणि बी हे काय आहेत, इनकरेक्ट आहेत. मग आपलं उत्तर काय येईल, 4. ए आणि बी इनकरेक्ट. प्रश्न परत बघूयात आपण. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. एक्सप्लेन केलं मी तुम्हाला. टेक प्राईड टू फ्रेज, त्याच्यानंतर आय एन जी यायला पाहिजे. सर्वच्या ऐवजी सर्विंग पाहिजे. ॲडिक्टेड टू फ्रेज, त्याच्यानंतर आय एन जी यायला पाहिजे. पण ते हे आला इन्फिनिटिव्ह, रॉंग. यू आर फॉर्च्युनेट इन, फॉर्च्युनेट इन म्हणजे सुदैवी असणे. इन त्याच्यानंतर आय एन जी आला आहे, लक्षात घ्या. म्हणजे फॉर्च्युनेट इन म्हणजे टू वगैरे सोडून दुसरी जर येत असेल फ्रॉम, ऑन, इन तर आय एन जीच येतो मोस्टली, लक्षात घ्या. पुढे ते एक्सप्लेन केलं आहे मी सगळं व्यवस्थित. ठीक आहे, म्हणजे फक्त हे वाक्य बरोबर आहे. ए आणि बी चूक आहेत, म्हणून आपलं उत्तर आलं 4 बरोबर ए आणि बी. ठीक आहे, नेक्स्ट पुढे. आता डिपार्टमेंटल PSIला पण विचारला आहे 2013ला प्रश्न. कसा विचारला आहे बघा. चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय एम नॉट अकस्टम. आता बघा, अकस्टम टू म्हणजे ची सवय नसणे असा अर्थ आहे. आय एम नॉट अकस्टम टू गेटिंग अप सो अर्ली. त्यांनी काय म्हटलं आहे बघा, वेगळ्या पद्धतीने विचारलं आहे. की त्यांनी अकस्टम टू दिला असता आणि पुढे जर भरायला सांगितलं असतं क्रियापद वगैरे, तिथं आय एन जी फॉर्म आला असता. म्हणजे या जिरण त्यांनी ऑलरेडी फिल करून दिला. आयोग कसं आहे ना, आपल्यासोबत खेळत असतो. रिकामी जागा त्यांनी काय विचारले, प्रेपोजिशनवर विचारले. ठीक, आय एम नॉट अकस्टम टू गेटिंग अप सो अर्ली. अकस्टम म्हणजे इतक्या लवकर उठायची, इतक्या सकाळी उठायची मला सवय नाही, असा त्याचा अर्थ आहे. अकस्टम टू बघितलं आपण, त्याच्यानंतर आय एन जी येतो. ऑलरेडी आयोगाने आय एन जी भरून दिलेलं आहे, तिथं आपल्याला काय टू पाहिजे. विथ नाही येत, त्यासोबत टू येतो. अबाउट नाही येत, इन नाही येत. आता रिसेंट बघितलं आपण. म्हणजे आयोगाचा कसाही कला असू देत प्रश्न विचारण्याचा, आपला सेन्स, आपला जर माइंड सेट प्रॉपरली असेल तर आपलं उत्तर चुकत नाही. नेक्स्ट रूल नंबर 9. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शनमध्ये आपण 5 ते 8 नियम बघितलेत. माझा अट्टास असा आहे की एका याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये 5पेक्षा जास्त नियम नसावेत. का? कारण तुम्हाला प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करता यायला पाहिजे अभ्यास करताना. त्याच्यामुळे मी माझा अट्टास असा आहे, काही काही व्हिडिओ लेंग्दी आहेत म्हणजे काही काही रूल्स लेंग्दी आहेत, व्हिडिओ नाही, काही काही रूल्स लेंग्दी आहेत, तर ते एक्सप्लेन करायला थोडासा त्यांना वेळ लागतो. आता अशी अपेक्षा करतो की 5 पासून 8 पर्यंत तुम्हाला हे 4 नियम व्यवस्थित कळले असतील. धन्यवाद.